मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पेठ तालुक्यामध्ये विविध गावात विविध उपक्रमात आम्ही सहभागी होत आहोत. तुमच्या गावात आज आलोय मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित गट विकास अधिकारी आदरणीय सूर्यवंशी साहेब, सर्व डॉक्टर मोरे साहेब, राठोड साहेब, जाधव साहेब, पुरे साहेब, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, या गावाचे ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडीताई आणि उपस्थित सर्व माता भगिनी. आपल्या गावाचं जे मतदान आहे ते दरवर्षी आपण करतो. कोणकोणत्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान करतो आपण? एक असते लोकसभा, तेव्हा आपण काय निवडतो? लोकसभेत कोणाला निवडलं जातं? खासदारांना. नंतर असते विधानसभा, विधानसभेमध्ये कोणाला निवडलं जातं? आमदारांना. नंतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि गावातलं ग्रामपंचायत असलं की सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि त्यातून सरपंच, उपसरपंच यांची निवड करतो. एवढ्या वेळेस आपण मतदान करत असतो. आता तुम्ही बरेच वय झालेला ज्येष्ठ, बरेच वर्ष मतदान केलं असेल ना बाबा? किती वेळेस मतदान केलं? मतदान करताना मतदान करणं हे महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे मतदान करणं? तुमच्या मताला जी किंमत आहे तीच माझ्या मताला किंमत आहे. किती ही किंमत? एकच. जे राजा जरी असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, मोठमोठे उद्योगपती असेल, त्यांना सुद्धा लोकशाही मतदानाचा अधिकार एकच आहे. एकदाच मतदान करू शकता आणि तुम्ही एकदाच मतदान करू शकता. म्हणजे तुमची मताची किंमत खूप मोठी आहे. आणि लोकप्रतिनिधी जे निवडतो आपण ते वेगवेगळ्या योजना, धोरणं, कायदे याची अंमलबजावणी करत असतात. म्हणजे आपण आपलं जीवन कसं सुखकर हो याचं काम ते लोकप्रतिनिधी करत असतात. आपण म्हणतो लोकशाहीमध्ये सहभागी घेऊ नये. काही लोक म्हणतात राजकारण आपल्याला आता खूपच खराब झालंय. पण आपला जन्म होतो तेव्हापासून राजकारण सुरू होतं. कसं होतं? मला जर पल्स पोलिओचा डोस पाडला नसता तर मी आज धडधाकट झाला असतो का? मी कुठेतरी दिव्यांग झाला असतो, माझा कुठेतरी हातपाय पाकड झाला असता. म्हणून आपला जन्म होतो तेव्हापासून राजकारण सुरू होतं. म्हणून या राजकारणाच्या प्रभावामध्ये, मतदानाच्या प्रभावामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झाला पाहिजे. की आपला राजा कसा असावा, आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, त्यांना काय सुखसुविधा निर्माण करायचं निर्माण व्हावा. म्हणून लोकशाहीमध्ये मतदान करणं आवश्यक आहे. आपल्या गावातले जे बाहेर असेल, बरेच आहेत ना बाहेरगावी, कशासाठी गेले? कामधंद्यानिमित्त, रोजगाराच्या निमित्त. त्यांना 20 तारखेला बोलवा. 20 मेला, आज 20 तारीख आहे, 20 मार्च, तर 2 महिन्यानंतर आपल्याकडे मतदान आहे. मतदान करण्यासाठी बोलवा. जसं आपल्या घरी मोठा उत्सव असतो, होळीला येतीलच. होळीला येतात का सर्व? आणि होळीनंतर किती दिवसानंतर जातात? होळी आता आहे सोमवारी.